छत्रपती शिवप्रभूंना प्रथमतः वंदन करतो। आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, उपस्थित पिंपळवाडीमध्ये सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, लेंडे साहेबांनी या गावची आणि डॉक्टर साहेबांची जी नाळ जोडलेली आहे त्याच्या बाबतीत सविस्तर माहिती तर रमेश शेठ त्यांनी सांगितली आहे। पूर्वीपासून तर कोल्हे कुटुंबाने या गावामध्ये असणारं वास्तव्य, गुरुजी असेल, बाई असेल, त्यांच्या माध्यमातून जे नातं निर्माण झालं त्याच खुशीमध्ये डॉक्टर साहेबांनी जन्म घेतला। डॉक्टर साहेब लहानपणापासूनचे माझे मित्र, पाहताना फक्त आपण पाहतो की छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली। सिने अभिनेता म्हणून काही लोक फक्त उल्लेख करतात, पण लहानपणापासून जर डॉक्टर साहेबांचे आपण कार्यकर्ते जर पाहिले, 10वीच्या बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल प्रथम 10 विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर साहेबांचा नंबर आहे। 12वी बोर्डात आले। मेडिकलला त्या काळामध्ये ऍडमिशन अत्यंत अवघड असायचं, पण महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे केएम हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये मुंबईला त्यांना ऍडमिशन मिळालं। प्रत्येक वर्षाला सुवर्ण पदक, अत्यंत हुशार असे विद्यार्थी, आणि त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे जागतिक पातळीवर आरोग्य सेवा देण्याचं काम सातत्याने करत आहे, जगातली एक नामवंत संस्था आहे, तिथे गेले 3 वर्ष ते काम करत आहे। कला क्षेत्राची त्यांची आवड, आणि म्हणून कलाकार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना पाहिलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काही इतिहासकारांनी खोट्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, तो पुसून काढायचा, आणि माझा बहुजनांचा राजा जो खरा होता तो जगाला समोर टाकून देण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी विडा उचलला, आणि त्याचा आपण मालिका आपण रोज आजपर्यंत आपण ती टीव्हीवर पाहतो। काय एवढी लोकांना पसंत पडली? छत्रपती संभाजी महाराज हे बहुजनांचे होते, हे प्रत्येक जाती धर्माचे होते, वृद्धांचे होते, महिलांसाठी त्यांनी कार्य केलं। ह्या मातीतला अभिमान घेऊन पुढे जात असताना सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारे हे महाराज हे फक्त कुठल्या एका जातीपुरतं सीमित नाही राहिले। छत्रपतींचा मावळा ते सारखं सांगतात की मावळा माझी जात आहे, जे सर्व 11 पगड जातीला एकत्रित घेऊन पुढे जाणारे ते महाराज होते, म्हणून सर्वांना पसंतीला ते छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पण काही मंडळींच्या पोटात दुखायला लागले। बहुजनांचे राजे छत्रपती संभाजी महाराज होते, जेव्हा दाखवू लागले मनोवाद, म्हणजे काही लोक शिक्षा देण्याचं काम, या समाजाला अक्कल आणि ज्ञान देण्याचं काम हे फक्त आमचं आहे, अशा मंडळी जेव्हा सत्तेमध्ये आले, अशा मंडळींनी या मालिकेला अडचण निर्माण करण्याचं काम सुरुवात केलं। अडचणीत आली मालिका, पण माझ्या राजाचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, याच्याकरता ते मागे थांबले नाही। स्वतःचं घरदार विकलं तरी चालेल, मालिका थांबवायची नाही। काही मंडळींकडे गेले, नाव त्यांनी आणून सांगितलं नाही, अरे माझी आखी प्रॉपर्टी विकली तरी तुझी सिरियल चालणार नाही। माझी आखी प्रॉपर्टी विकली तरी तुझी संभाजी महाराजची सिरियल चालणार नाही, अशा एका पुणे जिल्ह्यातल्या खासदारांनी त्यांना सांगितलं। खासदारांचं नाव त्यांनी घेतलं नाही, तो त्यांचा विषय कधी घ्यायचा, पण काही खासदारांच्या पोटात दुखू लागलं,
आणि सगळीकडे म्हणायला लागले तो मी नव्हेच, तो मी नव्हेच. अहो नावच घेतलं नाही तुम्हाला का उकळ्या फुटायला लागले? खरा छत्रपती शिवाजी महाराज, खरा संभाजी महाराज हा जगासमोर आमचा अमोल जर दाखवत असेल, लहानपणापासून जर मित्र आमच्यासाठी तो अमोल येतो, तो साहेब झालाय, डॉक्टर झालाय, तो आमच्या सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये एक आदराचं स्थान निर्माण झाले. अशा या तालुक्याच्या भूमिपुत्राला पवार साहेबांनी जी उमेदवारी दिली हे खरोखर आपल्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. पिंपळवाडीमध्ये काय आलं? मळगंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रति प्रेम करणारे हे गाव आहे. सातत्याने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं गाव आहे. गावाच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक कामं केलेली आहेत. आपल्याला हे जे पाणी दिसतं ते केटी बांधण्याचं काम बेनके साहेबांनी केलेलं आहे. गावामध्ये 24 तास चांगला संपूर्ण विजेचा दाब आला पाहिजे, चांगल्या पद्धतीचा वीज पुरवठा झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला इरिगेशन एक्वायर्ड जमिनीमध्ये तिथं सबस्टेशन निर्माण करण्याचं काम बेनके साहेबांनी केलं. मग अनेक सभामंडप आहेत, रस्ते आहेत. आदरणीय शिवाजीराव काकडे साहेब जेव्हा सरपंच होते तेव्हा आपण ग्राम सचिवालयाचं काम पूर्ण केलं. आर पाटील साहेब त्याच्या उद्घाटनाला आले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण राहावं म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने इथं बाग निर्माण केली. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काहीच केलं नाही का? गावचा राजकीय इतिहास पण गेल्या पंचवार्षिक मध्ये मी पाहत आहे. मागच्या विधानसभेला गावचा उमेदवार होता. गावाने ठरवलं की आपल्या गावाचा उमेदवार आहे, उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे. तशी भूमिका गावाने घेतली. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी काय दुःख आहे. गाव एक संघ राहणं महत्वाचं आहे. त्याला महत्व पिंपळवंडी गावाने दिलं हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ग्रामपंचायतची निवडणूक झाली, सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले, बिनविरोध केली, आनंदाची गोष्ट. जिल्हा परिषदला काय कुठल्याच पक्षाला नाराज नाही. ज्या लेंगे साहेबांना ते आराध्य दैवत मानत होते, माझे गुरु म्हणत होते, त्यांच्याच विरोधात कोणाला उभं केलं मी सांगणार नाही, तुम्हाला सगळं माहित. गावाने आता काय करायचं हा प्रश्न गावाला समोर पडला. तिघांनाही विभागून मतं दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लेंडे साहेबांचा विजय झाला. आता तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारे या गावचे सुपुत्र कुठल्या पक्षात गेले हे आपल्याला माहित आहे. त्या पक्षात गेल्यानंतर काय अंगात वारं घुसलं काय असं माझ्यासमोर प्रश्न पडला. बेफार वाक्य. डॉक्टर साहेब हे सगळ्यांच्या मनामधलं आधारित एक आधाराचं स्थान असणार व्यक्तिमत्व आहे. काय म्हणतात, बोलले खोटी गाडी मिशा लावून फिरता, यांची दाढी मिशा खोटी आहे का नाही सांगा मला पिंपळवाल्यांनी. खोटी का चोरड्याच्या खरी आहे खोटी कशी जाऊन सांगा खरी. काय माझी पण खरी. आजी दादानी 100 कोटीचे इरिगेशनचं काम केलं, त्याच्यामध्ये 80 कोटी त्यांनी खाल्ले. 80 कोटी खाल्ले का? पिंपळगाव वगैरेचं कालव्याचं काम केलं नाही का? त्याचा लाभ संपूर्ण तालुक्याला या पूर्व पट्ट्यामध्ये झाला नाही. इरिगेशनच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून हा कुकडी प्रकल्प स्वयंपूर्ण झाला नाही का? पवार साहेबांना टीका खालच्या पातळीवर. अहो
निवडणुका येतात, निवडणुका जातात, टीका होत राहतात, पण कशा पद्धतीने टीका करायची याचं पण भान राहिलं पाहिजे. बरं, मी किती चांगला आहे, मी किती गोड स्वभावाचा आहे, मी किती आपला आहे, आजपर्यंत सांगणारं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने जाहीर वक्तव्य करतोय. मला तर असं वाटतं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. डॉक्टरकडून तपासणी करून घ्या, नसल तर आमच्याकडे डॉक्टर आहे, मोफत तपासून घेईल. पण असं काही बोलू नका आणि आमच्या तालुक्याची आबरू घालू नका. विनंती माझ्या सर्व पिंपळवंडी ग्रामस्थांना आणि जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना एक नम्र विनंती करायची. उमेदवार आपल्या तालुक्यातला आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे. तुम्ही तुमच्या पक्षात आहात, पण यंदा डॉक्टर अमोल कोल्हेला प्रत्येक जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे ना, त्यांनी मतदान करा. गावातून एकच मत तिकडं पाडा, बाकी सगळे डॉक्टर साहेबांच्या मागे उभे का. सिनियर अभिनेता ते आहेत, छत्रपतींची भूमिका त्यांनी मांडलेलीच आहे. काळू शेट्टी सांगितलं की आदिवासी भागातून पाठिंबा आहे, आम्ही कायम टीव्हीवर पाहतो, आता प्रत्यक्षात पाहिजे. संभाजी मालिकेची सिरियल झाल्यानंतर त्यांनी सांगितलं परत मला टीव्हीवर पाहायचं नाही, कायम रोज मला प्रत्यक्षात भेटायचं आणि प्रत्यक्षात पाहायचं. कारण या शिरूर लोकसभेची आताची परिस्थिती काय आहे, पुढे मला काय आहे, एखाद्या सुशिक्षित माणसाच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचं विजन असतं ते डॉक्टर साहेब त्यांच्या भाषणातून इथे सांगितलं. एक सुशिक्षित नेतृत्व आहे, शेतकऱ्याची जाण आहे, बैलगाडा मालकांची जाण आहे आणि सर्वसामान्य व्यापारी असेल, शिक्षक असेल, नोकरदार असेल, शेतकरी असेल, या प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने केंद्रातून ताकद द्यायची याचा सर्व अभ्यास डॉक्टर साहेबांना आपल्यापेक्षा अधिक आहे. पुन्हा आपलं भाग्य आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला आपल्या मनाजोगा उमेदवार दिलेला आहे. व्यासपीठावरचं चित्र आपण जर पाहिलं तर सर्व स्तरावरून डॉक्टर साहेबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे. मला पिंपळवंडी आणि सगळ्या वाड्यावासीयांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे की दाखवून द्या की पिंपळवंडी गाव हे विचारवंतांचं गाव आहे, पिंपळवंडी गाव हे एकतेचं गाव आहे, पिंपळवंडी गाव जो आपला जवळचा माणूस आहे त्याच्या मागे उभं राहण्याची भूमिका या गावाने काय घेतली आहे आणि या निवडणुकीमध्ये पण तीच भूमिका आमचं हे गाव घेणार आहे. या माध्यमातून आपण या निवडणुकीतून दाखवून द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो. आणि भविष्यामध्ये डॉक्टर साहेबांना आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करायचा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये त्यांना स्टार प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पवार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी दौरा करायचा आहे. पुन्हा परत पिंपळवंडीमध्ये येणं होणार नाही. हेच आता डॉक्टर साहेबांची आपली सर्वांची भेट ही समजून येत्या महिन्यावर प्रत्येक घरात जाऊन, आपल्या प्रत्येक वाडीत जाऊन, प्रत्येक कुटुंबामध्ये सांगून की छत्रपती संभाजी महाराजांना मतदान करायचंय, डॉक्टर अमोल कोल्हेला मतदान करायचंय. घड्याळाच्या पुढचं बटन दाबून एक उच्चांकी मतदान पिंपळवंडी परिसरामधून झालं पाहिजे असा प्रसार तुम्ही सर्वांनी करावा एवढी नम्रतेची विनंती करतो. आयोजक मंडळी, आमचे सर्व राष्ट्रवादी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी, रघुनाथ शेठ, रमान शेठ, त्यांचे सर्व सहकारी, गावचे सर्व ग्रामपंचायत, माधव शेठ, आदरणीय लेंगे साहेब यांनी सगळं नियोजन केलं. विशेषतः या बाजारामध्ये इथं बाजाराला जे बसणार होते ते म्हणले की डॉक्टर साहेबांना आम्ही थोडा वेळ थांबतो, थोडा उशीर झाला, तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.